नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जे. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरतीसाठी अति महत्त्वपूर्ण टॉप क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला, कंडक्टरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स कशावर अवलंबून असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, कंडक्टर धातूच्या रचनेवर. प्रश्न दुसरा, हीटिंग एलिमेंटसाठी कोणता कंडक्टर योग्य आहे? उत्तर आहे नायक्रोम. प्रश्न तिसरा, कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत खालीलपैकी कोणता सर्वात चांगला कंडक्टर आहे? उत्तर आहे सिल्वर. प्रश्न चौथा, फ्यूज एलिमेंटसाठी कोणता धातू योग्य आहे? उत्तर आहे लेड व टीन. प्रश्न पाचवा, मायका इन्सुलेशन कोणत्या वर्गात मोडते? उत्तर आहे क्लास सी. प्रश्न सहावा, डायडसचा टेम्परेचर इम्फिशियंट ऑफ रेजिस्टन्स निगेटिव्ह आहे. उत्तर आहे कार्बन. प्रश्न सातवा, स्विचचे कॉन्टॅक्ट पॉइंट्स चांदी किंवा पितळेपासून बनवतात. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. एक आहे चांदी व पितळ यावर कार्बन चढत नाही. दोन आहे कॉटॉक जोडताना व तुटताना ऑक्सिडेशन होत नाही. आणि तीन आहे लवकर झिजत नाही. प्रश्न आठवा, इन्सुलेटरचे तापमान वाढल्यास टेम्परेचर इम्फिशियंट ऑफ रेजिस्टन्स डॅश. उत्तर आहे कमी होतो. प्रश्न नववा, विद्युत यंत्रामधील स्टॅपिज बनवण्यासाठी कोणता धातू वापरतात? उत्तर आहे सिलिकॉन स्टील. प्रश्न दहावा, कार्बन इन्सुलेटर्स व इलेक्ट्रोलाइट यांचे तापमान वाढल्यास त्यांची रेजिस्टन्स डॅश. उत्तर आहे कमी होतो. प्रश्न 11, रेजिस्टन्स वायर म्हणून कोणता धातू वापरला जातो? उत्तर आहे युरेका. प्रश्न 12, कॉपर कंडक्टरचे तापमान वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स डॅश होतो. उत्तर आहे वाढतो. प्रश्न 13, कंडक्टरची जाडी वाढल्यास त्यांची रेजिस्टन्स डॅश. उत्तर आहे कमी होतो. प्रश्न 14, रेजिस्टन्सचे एकक डॅश आहे. उत्तर आहे ओहम. प्रश्न 15, कंडक्टरची लांबी कायम ठेवून जाडी दुप्पट केली तर त्याची रेजिस्टन्स डॅश होते. उत्तर आहे 4 पटीने कमी होतो. प्रश्न 16, इलेक्ट्रिकल व्होल्टेज डॅशने मोजला जातो. उत्तर आहे व्होल्टमीटर. प्रश्न 17, कंडक्टरची लांबी वाढल्यास त्याची रेजिस्टन्स डॅश. उत्तर आहे वाढतो. प्रश्न 18, करंट मोजण्यासाठी कोणते मीटर वापरतात? उत्तर आहे ॲमीटर. प्रश्न 19, कंडक्टरमधून इलेक्ट्रॉन वाहण्याच्या दराला काय म्हणतात? उत्तर आहे करंट. प्रश्न 20, करंट वाहताना होणाऱ्या अडथळ्यास डॅश म्हणतात. उत्तर आहे रेजिस्टन्स. प्रश्न 21, कंडक्टरची लांबी वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स डॅश होतो. उत्तर आहे वाढतो. प्रश्न 22, करंट डॅशमध्ये मोजला जातो. उत्तर आहे ॲम्पियर. प्रश्न 23, जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण झालेला डॅश म्हणतात. उत्तर आहे EMF.
प्रश्न 24, सर्किटचा एकूण विरोध किती असेल? उत्तर आहे 12 ओम. प्रश्न 25, ट्रान्सफॉर्मरचा उपयोग फक्त डॅडॅससाठी केला जातो. उत्तर आहे AC करंटवर होतो. प्रश्न 26, ट्रान्सफॉर्मरमुळे करंट अथवा व्होल्टेज कमी किंवा जास्त करता येतो, मात्र हे करताना डॅडॅस. उत्तर आहे पॉवर व फ्रिक्वेन्सी यामध्ये फरक पडत नाही. प्रश्न 27, ट्रान्सफॉर्मर डॅडॅसच्या तत्वानुसार कार्य करतो. उत्तर आहे म्युच्युअल इंडक्शन. प्रश्न 28, ट्रान्सफॉर्मर कोअर डॅडॅसपासून बनवितात. उत्तर आहे सिलिकॉन स्टील. प्रश्न 29, डॅडॅस ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन्ही कडेच्या लिंबवर वायडिंग असते. उत्तर आहे कोर टाईप. प्रश्न 30, ट्रान्सफॉर्मरमध्ये मधल्या लिंबवर वायडिंग असते. उत्तर आहे शेल टाईप. प्रश्न 31, डॅडॅस ट्रान्सफॉर्मरमुळे विजेचा व्होल्टेज वाढविता येतो. उत्तर आहे स्टेप अप. प्रश्न 32, डॅडॅस ट्रान्सफॉर्मरमुळे विजेचा व्होल्टेज कमी करता येतो. उत्तर आहे स्टेप डाऊन. प्रश्न 33, ट्रान्सफॉर्मरमुळे निर्माण होणारा विजेचा व्होल्टेज डॅडॅस सूत्रावरून शोधून काढता येईल. उत्तर आहे बी. प्रश्न 34, ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किट तपासणीवरून डॅडॅस. उत्तर आहे कॉपर लॉसेस समजतात. प्रश्न 35, ओपन सर्किट तपासणीमुळे ट्रान्सफॉर्मरचे डॅडॅस. उत्तर आहे आयर्न लॉसेस समजतात. प्रश्न 36, डॅडॅस बरोबर आउटपुट आणि इनपुट. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ट्रान्सफॉर्मरची ऑल डे कार्यक्षमता. प्रश्न 37, ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याची पद्धत डॅश डॅश. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 1 आहे नैसर्गिक पद्धत, 2 आहे ऑइल कूलिंग, 3 आहे वायर कूलिंग आणि एअर ब्लास्ट कूलिंग. प्रश्न 38, ट्रान्सफॉर्मर टँकच्या वरच्या बाजूस डॅश डॅश. उत्तर आहे कॉजर वेटर असतो. प्रश्न 39, डॅडॅसमध्ये कॅल्शियम क्लोराईडचे खडे व सिलिका जल ठेवलेले असते, त्यामुळे बाष्पविरहित हवा तेलाच्या टाकीत जाते. उत्तर आहे ब्रीदर. प्रश्न 40, ट्रान्सफॉर्मर ऑइलमधून तपासणी करून त्याची डॅडॅस आवश्यक असते. उत्तर आहे नोंद ठेवणे आवश्यक असते. प्रश्न 41, डॅडॅसमध्ये एक वायडिंग असते, त्याचा उपयोग प्रामुख्याने ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरमध्ये होतो. उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 42, डॅडॅसचा उपयोग अधिक व्होल्टेज मोजणाऱ्या व्होल्टेज मीटरसाठी करतात, हा एक प्रकारचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. उत्तर आहे पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 43, डॅडॅसचा उपयोग जास्त करंट मोजण्यासाठी मीटरसाठी करतात, हा एक प्रकारचा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. उत्तर आहे करंट ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 44, चालू परिस्थितीत डॅडॅसची सेकंडरी बाजू कधीही उघडी ठेवू नये. उत्तर आहे करंट ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 45, डॅडॅसच्या सहाय्याने ट्रान्सफॉर्मेशन रेषा सहज बदलता येतो. उत्तर आहे टेम्परेचर. प्रश्न 46, डॅडॅसच्या सहाय्याने कायम किमतीचा करंट मिळविता येतो. उत्तर आहे कॉन्स्टंट करंट ट्रान्सफॉर्मर. प्रश्न 47, फुल लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न लॉस 500 वॅट आहेत, लोड अर्धा केल्यास आयर्न लॉस डॅडॅस होतील. उत्तर आहे तेवढीच राहतील. प्रश्न 48, ओपन सर्किटमध्ये सर्किट रेझिस्टन्सची किमान वाहणारा करंट किती असेल. उत्तर आहे सर्किटचा रेझिस्टन्स अनंत 0वर
करंट 0A असतो. प्रश्न 49. 200 वॅट, 250 व्होल्टेज 2 लॅम्प एकदा सिरीजमध्ये व एकदा पॅरललमध्ये 250 व्होल्ट सप्लायवर जोडलेले आहेत, तर सिरीज जोडणीच्या तुलनेत पॅरलल जोडणीमध्ये किती पट जास्त पॉवर खर्च होईल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पॅरललमध्ये 4 पट जास्त पॉवर खर्च होईल. प्रश्न 50. 200 वॅटचे 2 बल्ब सिरीजमध्ये जोडल्यास एकत्रित त्रामा किती युनिट ऊर्जा खर्च होईल? उत्तर आहे 0.1 युनिट. प्रश्न 51. एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पाठवत असतात तारेत उष्णता निर्माण होते, या परिणामास विजेचे कोणते परिणाम म्हणतात? उत्तर आहे उष्णताजन्य. प्रश्न 52. एखादे वजन काही अंतर सरकविले तर त्याचा डॅडस. उत्तर आहे कार्य झाले असा अर्थ होतो. प्रश्न 53. पदार्थाला लावलेली प्रेरणा व पदार्थाचे झालेले स्थलांतर याच्या गुणाकारास कार्य असे म्हणतात. सूत्र डॅडस. उत्तर आहे कार्य बरोबर प्रेरणा गुणिले अंतर. प्रश्न 54. कार्य बरोबर डॅश डॅश. उत्तर आहे बल गुणिले अंतर. प्रश्न 55. एखाद्या पदार्थाचे 1 युनिट प्रेरणेने 1 मीटर झाले असता किती कार्य होते? उत्तर आहे 1 जूल. प्रश्न 56. MKS पद्धतीत कार्याचे एकक कोणते आहेत? उत्तर आहे जूल. प्रश्न 57. FPS इंजिनिअरिंग पद्धत कार्य मोजण्याचे परिणाम डॅडस असते. उत्तर आहे फूट पौलंडल आहे. प्रश्न 58. CGS पद्धतीत कार्याचे एकक कोणते आहेत? डॅश डॅश. उत्तर आहे अर्ग. प्रश्न 59. कंडक्टर भोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्र खालीलपैकी कोणत्या बाबीवर अवलंबून असते? उत्तर आहे कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटवर. प्रश्न 60. MKS पद्धतीत शक्तीचे एकक कोणते आहे? उत्तर आहे जूल आणि सेकंद. प्रश्न 61. ओहमच्या नियमात खालीलपैकी कोणता घटक असतो? उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 1 आहे व्होल्टेज, 2 आहे करंट, 3 आहे रेजिस्टन्स. प्रश्न 62. CGS पद्धतीत शक्तीचे एकक कोणते आहेत? उत्तर आहे अर्ग आणि सेकंद. प्रश्न 63. जूलचा नियम कसा सांगितला जातो? जूलचा नियम H बरोबर 12 RT जूल. प्रश्न 64. MKS पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते आहेत? डॅश डॅश. उत्तर आहे वॉट आवर. प्रश्न 65. 1 पाऊंड प्रेरणेने 1 फूट अंतर हलविले जाते तेव्हा डॅश. उत्तर आहे 1 फूट पाऊल कार्य होते. प्रश्न 66. विद्युत ऊर्जेचे एकक खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे किलोवॅट आवर. प्रश्न 67. MKS पद्धतीत कार्य मोजण्याचे परिणाम. उत्तर आहे जूल आहे. प्रश्न 68. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून इलेक्ट्रिक करंट असल्यास त्या व्यक्तीस तीव्र वेदना होतात, खालीलपैकी कोणते परिणाम म्हणतात? उत्तर आहे शारीरिक. प्रश्न 69. एक्स-रे परिणामाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे रॉन्टेगन. प्रश्न 70. शक्ती बरोबर डॅश डॅश. उत्तर आहे झालेले कार्य आणि वेळ. प्रश्न 71. 1 किलोग्रॅम प्रेरणेने 1 मीटर स्थलांतर झाले म्हण. उत्तर आहे 1 जूल कार्य होते. प्रश्न 72. MKS पद्धतीत हॉर्स पॉवरचे एकक कोणते आहे? उत्तर आहे 735.5 वॅट. प्रश्न 73. कार्य करण्याच्या दरास डॅडस असे म्हणतात. उत्तर आहे पॉवर. प्रश्न 74.
1000 ग्रॅम पाण्याचे तापमान 20 अंश सेंटीग्रेडने वाढवल्यास किती उष्णता लागेल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 20,000 कॅलरीज. प्रश्न 75. कार्य करण्याच्या क्षमतेस काय म्हणतात? उत्तर आहे कार्यक्षमते. प्रश्न 76. इंजिनिअरिंग पद्धतीत पॉवर मोजण्याचे परिणाम डॅश डॅश. उत्तर आहे अश्वशक्ती आहे. प्रश्न 77. उष्णता मोजण्याचे एकक कोणते आहे? उत्तर आहे कॅलरी. प्रश्न 78. 33,000 फूट पाऊंड कार्य एका मिनिटात झाले म्हणजे डॅश डॅश. उत्तर आहे एक अश्वशक्तीय कार्य होते. प्रश्न 79. 5 HP ची मोटर एका तासात किती युनिट ऊर्जा खर्च करेल? उत्तर आहे 3.73 युनिट. प्रश्न 80. विद्युत क्षेत्रातील पॉवर किंवा बल मोजण्याचे परिणाम डॅश डॅश. उत्तर आहे W बरोबर E गुणिले I. प्रश्न 81. कार्य करण्याची क्षमता म्हणजे डॅश डॅश. उत्तर आहे एनर्जी. प्रश्न 82. इलेक्ट्रिकल एनर्जीची कमिशनियल नावे कोणते? इलेक्ट्रिकल एनर्जीचे कमिशियल नावे कोणती आहेत? उत्तर आहे किलोवॅट आवर. प्रश्न 83. विद्युत क्षेत्रात एनर्जी मोजण्यासाठी डॅश वापर करतात. उत्तर आहे kWh. प्रश्न 84. लोडचे इनपुट बरोबर मोटरचे डॅश डॅश. उत्तर आहे आउटपुट. प्रश्न 85. मोटरचा करंट काढताना तिचे डॅश. उत्तर आहे इनपुट काढावे. प्रश्न 86. लॅम्प फिलामेंटसाठी कोणता धातू वापरला जातो? उत्तर आहे टंगस्टन. प्रश्न 87. ई वर्गातल्या इन्सुलेशनचे वर्गिक टेम्परेचर किती आहे? उत्तर आहे 120 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 88. कंडक्टरचा रेजिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून असतो? उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 1 आहे कंडक्टरची लांबी. 2 आहे आडव्या क्षंताचा क्षेत्रफळ. 3 आहे तापमान व स्पेसिफिक रेजिस्टन्स. प्रश्न 89. औद्योगिक फर्नेसमध्ये कोणत्या धातूचे हीटिंग एलिमेंट वापरतात? उत्तर आहे युरेका कॅथाल. प्रश्न 90. एखाद्या सर्किटचा करंट कमी करण्यासाठी काय करावे लागेल? उत्तर आहे रेजिस्टन्स वाढवावा लागेल. प्रश्न 91. कंडक्टरचा रेजिस्टन्स हा तापमानावर अवलंबून असतो. जर काही पदार्थाचे तापमान वाढवले तर त्यांचा रेजिस्टन्स कमी होतो. अशा पदार्थाच्या बाबतीत कोणता शब्द वापरला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो निगेटिव्ह टेम्परेचर को एफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. प्रश्न 92. कोणत्याही क्लोज सर्किटमध्ये तापमान कायम असताना करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात असतो व विरोधाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. यास डॅश नियम म्हणतात. उत्तर आहे ओहमचा नियम. प्रश्न 93. ओहमचा नियम हा सर्किटमधील करंट, व्होल्टेज व रेजिस्टन्स यांचा संबंध दाखवितो. एखाद्या सर्किटमध्ये व्होल्टेज स्थिर असताना करंट आणि रेजिस्टन्समध्ये काय संबंध असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो करंट हा रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. प्रश्न 94. सिरीज सर्किटमधील एखाद्या रेजिस्टन्स शॉर्ट झाल्यास त्या सर्किटच्या एकूण रेजिस्टन्सवर काय परिणाम होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकूण रेजिस्टन्स कमी होतो. प्रश्न 95. पॅरलल सर्किटमधील एखाद्या रेजिस्टन्स काढून घेतल्यास एकूण रेजिस्टन्सवर काय परिणाम होतो? तो उत्तर आहे एकूण रेजिस्टन्स वाढवतो. प्रश्न 96.
सिरीज सर्किटमधील एखाद्या रेजिस्टन्स ओपन झाल्यास सर्किटवर काय परिणाम होईल? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, मूळचं करंट वाहणार नाही. प्रश्न 97. एखाद्या उच्च विरोधात दुसऱ्या कमी विरोधाच्या पॅरलल जोडला तर त्या सर्किटचा एकूण रेजिस्टन्स डॅश. उत्तर आहे कमी विरोधापेक्षा कमी होतो. प्रश्न 98. 100 वॅट 100 व्होल्ट आणि 200 वॅट आणि 100 व्होल्ट दोन लॅम्प 200 व्होल्टवर सिरीजमध्ये जोडल्यास दोन लॅम्पमधून वाहणारा करंट कसा असेल? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, सारखाच असतो. प्रश्न 99. 100 वॅट 250 व्होल्ट आणि 60 वॅट 250 व्होल्ट अशा रेटिंगचे दोन लॅम्प आहेत, त्यांचा रेजिस्टन्स डॅश. उत्तर आहे 100 वॅटचा रेजिस्टन्स 60 वॅटपेक्षा कमी असतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे.